नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। चाळीसगाव रोडवरील एका मेडिकल व रद्दीच्या दुकानाला भीषण आग लागून 40 ते 50 लाखांचे नुकसान। मिल परिसरातील सर्वे नंबर 529 मधील तुळसाबाईचा मळा भागातील जागेचा 8.25 कोटींचा दंड रद्द। श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत वलवाडी येथील शिवसागर मंगल कार्यालय येथे समाधान शिबिराचे आयोजन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप। युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका। धुळ्यात व्यावसायिक गॅसची तीव्र टंचाई। मेस चालकांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ। आणि चौगाव येथील श्री इच्छापूर्ती सप्तशृंगी देवी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील सूर्या जिम परिसरातील एका मेडिकल व रद्दीच्या दुकानाला भीषण आग लागून या आगीत सुमारे 40 ते 50 लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली। धुळे शहरातील चाळीसगाव रोडवर असलेल्या मेडिकल व रद्दीच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे घडली। या आगीत सुमारे 40 ते 45 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। याबाबत अधिक माहिती अशी की चाळीसगाव रोडवरील सूर्या जिम परिसरात असलेल्या नंदिनी मेडिकल व होलसेल मेडिकल एजन्सी या दुकानाला शनिवारी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन आग लागली। या आगीत दुकानातील फर्निचर, फ्रीज तसेच होलसेल व रिटेलसाठी ठेवलेली मोठ्या प्रमाणातील औषधे जळून खाक झाली। या घटनेत सुमारे 30 ते 35 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दुकानाचे मालक मयूर गायकवाड राहणार पवननगर यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान या दुकानाच्या बाजूलाच भटू कदम यांचे शिवसागर वेस्ट पेपर पुठ्ठा खरेदी केंद्र आहे। आगीच्या भडक्यामुळे येथील मोठ्या प्रमाणातील रद्दी व पुठ्ठे जळून खाक झाले। त्यात सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। पहाटे नमाज पठणासाठी उठलेल्या समोर राहणाऱ्या नागरिकांना आगीची लोळ दिसल्याने त्यांनी तातडीने दुकानावरील मोबाईल क्रमांकावर फोन करून भटू कदम यांना माहिती दिली। कदम हे जवळच राहत असल्याने त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत 101 या क्रमांकावर पोलीस कंट्रोल रूमला कॉल केला। त्यानंतर कंट्रोल रूम कडून तातडीने अग्निशामक दलाला कळविण्यात आले। तोपर्यंत परिसरातील पंडित मुलमुले, पवन बडके, विपुल रावळे, लोकेश चौधरी, अक्षय लाडे, अभिषेक कदम, महेश कदम, राकेश लोके, संजय पाटील, दाऊद खाटिक, संभाजी चौधरी तसेच नमाज पठण करण्यासाठी जाणाऱ्या युवकांनी व नागरिकांनी बोरच्या नळीने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला। काही वेळातच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले। 3 बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। सकाळी उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते। आग विझवण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी दुष्यंत महाजन, लीडिंग फायरमन अमोल सोनवणे, चालक विजय माळी, गोपाल माळी, फायरमन संतोष शिरसाट, योगेश मराठे, असलम शाह यांनी विशेष प्रयत्न केले। धुळे शहराच्या मिल परिसरातील सर्वे नंबर 529 मधील तुळसाबाईचा मळा भागातील जागेचा 8.25 कोटीचा दंड रद्द झाल्याने या भागातील रहिवाशांना लवकरच हक्काचा 7/12 उतारा तसेच सिटी सर्वेचा उतारा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। धुळे शहरातील मिल परिसरातील सर्वे नंबर 529 मधील तुळसाबाईचा मळा भागातील जागेचा 8.25 कोटी रुपयांचा दंड रद्द झाला आहे। त्यामुळे या भागातील रहिवाशांना लवकरच हक्काचे 7/12 उतारे तसेच सिटी सर्वेचे उतारे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे सक्रिय सदस्य विनोद जगताप यांच्यासह रहिवाशांच्या लढ्याला यश आले आहे। गेल्या अनेक वर्षापासून तुळसाबाईचा मळा येथील संपूर्ण रहिवासी नागरिक यांना सोबत घेऊन विनोद जगताप यांनी सर्वे नंबर 529 मधील तुळसाबाईचा मळा येथील रहिवासी नागरिकांना हक्काचा 7/12 उतारा व सिटी सर्वे उतारे मिळावेत म्हणून शासन व प्रशासन दरबारी लढा सुरू ठेवला होता। त्यासाठी त्यांनी नागरिकांना सोबत घेऊन गेल्या अनेक वर्षापासून संबंधित कार्यालयांसोबत पत्रव्यवहार सुरू ठेवला होता। वेळोवेळी विनंती अर्ज, निवेदने, तक्रार अर्ज दिले परंतु उपयोग होत नव्हता। सर्वच संबंधित सहकारी कार्यालय एकमेकांकडे बोट दाखवून नागरिकांची दिशाभूल करीत होते। याला कंटाळून तुळसाबाईचा मळा परिसरातील नागरिक व विनोद जगताप यांनी आत्मदानाचा देखील प्रयत्न केला होता। यावेळी आंदोलन देखील केली होती। याबाबत नगर भूमापन अधिकारी पंडित पाटील यांनी प्रत्येक मिळकत धारकांची स्वतंत्र फाईल तयार करून कागदपत्र जमा करण्याबाबत विनोद जगताप यांना कळवले होते। सदर विषयाबाबत अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालय येथे मीटिंग घेण्यात आली तरी देखील नागरिकांची मागणी पूर्ण होत नव्हती। परंतु विनोद जगताप व परिसरातील नागरिकांनी हार न मानता लढा सुरूच ठेवला होता। शेवटी धुळे शहर मंडळ अधिकारी यांनी सर्वे नंबर 529 तुळसाबाईचा मळा येथील 188 प्लॉट धारकांकडून 25% दंडाची रक्कम वसूल करण्याबाबत आदेश जारी केले। त्यानुसार प्रत्येकी घराला 46,600 रुपये एवढी दंडाची रक्कम भरावी लागणार होती। अशी एकूण 8,76,08,000 रुपये तुळसाबाईचा मळा परिसरातील नागरिकांना भरावी लागणार होती। परंतु याला देखील विनोद जगताप व परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवून लेखी हरकत घेतली व वेळोवेळी पत्रव्यवहार केला। तसेच परिसरातील नागरिक हे सर्वसाधारण असून हमाली, मोलमजुरी, रिक्षा चालक, घरकाम, धुंडी भांडी करणारे चालक असे हातावर पोट भरणारे आहेत।
ही बाब शासन व प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. दंडाची रक्कम रद्द करण्याची मागणी लावून धरली. या मागणीचा विचार करून शेवटी अप्पर तहसीलदार यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 3 नोव्हेंबर 2025 चा संदर्भ देत रेकॉर्ड ऑफ राईट नुसार बिनचूक कार्यवाही करण्याबाबत मंडळ अधिकाऱ्यांना कळविले आहे. विनोद जगताप व सर्वे नंबर 529 तुळसाबाईचा मळा परिसरातील नागरिकांच्या लढ्याला यश प्राप्त झाले आहे. लवकरच शासन व प्रशासनाच्या मागे लागून सर्व रहिवासी नागरिकांना हक्काचा सातबारा व सिटी सर्व्हे उतारे मिळवून देवी अशी भूमिका विनोद जगताप व सर्वे नंबर 529 तुळसाबाईचा मळा परिसरातील नागरिकांनी मांडले आहे. 529 मधील तुळसाबाईचा मळा येथील नागरिकांना तुकडाबंदी कायद्यानुसार 25% प्रीमियम म्हणजे दंडात्मक कारवाई म्हणून तहसीलदार मंडल अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे नोटिसा दिलेल्या होत्या. त्या नोटिसा पाठपुरावा करून आंदोलनं, आत्मदहन, मोर्चे असे अनेक आंदोलनं झाले आणि त्या आंदोलनातून प्रशासनाने आम्हाला आज रोजी न्याय दिलेला आहे. 8,66,08,000 रुपये एकूण 188 प्लॉट धारकांचे प्रत्येकी 46,000 कुठं 52,000 अशा प्रकारच्या नोटिसा आलेल्या होत्या आणि त्या नोटिसांचे आज रोजी रद्द करण्यातून 8,66,800 रुपये माफ झालेले आहे. यामधील गोरगरीब कुटुंब राहत होते. भाजीपाला विक्रेता, रिक्षावाले, मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारी वस्ती आज शासनाचे, आम्ही प्रशासनाचे व अधिकाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी सकारात्मक निर्णय देऊन आज आमच्या वस्तीला 529 मधील 188 कुटुंबांना जो 25% दंडापासून मुक्तता दिलेली आहे. यामुळे आम्ही प्रशासनाचे व माध्यमांचे, ज्यांनी आम्हाला लोकशाहीचा चौथा खांब हा पत्रकारिता असतो आणि यांनी सातत्याने लोकांपुढे आमची बातमी दाखवून आम्हाला जो न्याय देण्यामध्ये पत्रकारांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. त्याप्रमाणे नागरिकांची एकजूट जी असते त्या एकजुटीचं हे फळ आहे आणि त्याच्यातूनच एकजुटीतूनच आज हे पैसे माफ झालेले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत शहरातील वलवाडी येथील शिवसागर मंगल कार्यालयात समाधान शिबिराचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत वलवाडी येथील शिवसागर मंगल कार्यालय येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर तहसीलदार वैशाली इंगे ह्या उपस्थित होत्या. सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढावे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या नवीन तरतुदींची जनजागृती करून प्रभावी अंमलबजावणी करावी, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करावा, नागरिकांना सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरीद्वारा सेवा पुरवणे या उद्देशाने सदर समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांच्या सोयीसाठी हे अभियान राबवण्यात येत असून यामध्ये महसुली विभागांशी संबंधित 15 प्रमुख सेवांचा लाभ एकाच दिवशी दिला जाणार आहे. शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढण्यात आल्या, 7/12 मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 व 8 उतारांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी आणि जात प्रमाणपत्र तसेच नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार अविनाश सोनकांबळे, धुळे शहर संजय गांधी योजनेचे तहसीलदार हंसराज पाटील, कविता चौधरी, किरण कांबळे, पंडित दावडे, कमलेश बाविस्कर, मनोहर पाटील, दीपक महाले, तस्लीम पिंजारी, प्रतिभा शिंगणे, रितेश रणधीर, विकास सिंगल, ममता ठाकरे, कविता पाटील, प्रशांत काकडे, सुभाष पाटील, एतिशाम शेख, किशोर बडगुजर, ममता राठोड, ज्योत्स्ना देसले, दिनेश दाभाडे, महेश गायकवाड, भूषण चौधरी, राहुल सिरसाट, मनोहर ऐरे, शांतीलाल सिरसाट, नरेंद्र मोरे, नाना गवळी, चंद्रकांत पाटील, किशोर बडगुजर, उदय सूर्यवंशी, गणेश पारदी, सुभाष पाटील यांच्यासह महसूल सेवक उपस्थित होते. उत्साह साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांच्या वतीने अप्पर तहसीलदार धुळे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या वलवाडी मंडळ भागामध्ये समाधान शिबिर अंतर्गत मेळावा घेण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी बांधव, परिसरातील ग्रामस्थ, बंधू भगिनी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव या सर्वांचं आम्ही मनापासून सदोदित आपले अश्रू पुसण्यासाठी आपल्यासाठी धावपळ करीत असतं. विविध समस्या कुटुंब चालवत असताना असतात, तशाच समस्या जीवन जगताना शेतीशी निगडीत, जमिनीशी निगडीत, घराशी निगडीत, आरोग्याशी निगडीत
किंवा एकदम तत्सम असतात त्या निराकरण करण्यासाठी शासनाचा विश्वासू भाग म्हणून महसूल, कृषी, आरोग्य या विविध बाबी जिथं शासन स्वतः जाऊ शकत नाही तिथं लोकसेवक जातो. म्हणून आपले दुःख काही प्रमाणात कमी करण्यासाठी असा मेळावा आयोजित करणं ही काळाची गरज ओळखून महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री साहेब यांच्या कल्पनेतून आणि या राज्याचे कार्यतत्पर महसूल मंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून हा समाधान शिबिराचा भाग आज आपण मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. जनतेचा राजा, जाणता राजा यांनी सुशासन व सुप्रशासन स्थापन केले. स्वराज्यात एकही नागरिक आवश्यक असलेल्या मूलभूत गरजांपासून वंचित राहू नये म्हणूनच की काय आपल्या महाराष्ट्र राज्य शासनात आज 14 मार्च रोजी पूर्ण राज्यभर मोठ्या उत्साहात समाधान शिबिर मेळावा आयोजित केलेला आहे. या कामी आपल्या समस्या आपण नियमितपणे आम्ही सेवा देतच असतो, परंतु विशेष बाब म्हणून मेळावा घेऊन संजय गांधी निराधार योजना असेल, इंदिरा गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ निराधार योजना असेल, तुमच्या 7/12च्या उतार्यावरील काही चुका असतील त्यांच्या दुरुस्ती असतील, दुरुस्तीचे फेरफार असतील, वारसांच्या नोंदी असतील, इतर हक्कात असलेले पोकळीस्त गुणांच्या नोंदी असतील किंवा महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प अकृषिक तरतुदीबाबत मार्गदर्शन सुधारणा, तसंच नवीन सनद प्रक्रियेची माहिती, घरांसाठी पट्टे वाटप, ई मोजणी अर्ज या सर्व बाबींची माहिती देण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना म्हणून नागरिकांसाठी अप्पर तहसीलदार धुळे शहर श्रीमती वैशाली हिंगे मॅडम यांनी एक बारकोड विकसित केलेला होता. धुळे शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप शिवसेनेचे आनंद लोंढे यांनी केला असून याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. धुळे शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा परिसरात रस्ता विकासाचे काम सुरू आहे. सदरचे काम दर्जेदार करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या परिसरात दरवर्षी रस्त्याचे काम करण्यात येते, परंतु 4 महिन्यातच खराब होऊन पुन्हा खड्डे पडत असल्याने लाखो रुपयांचा निधी वाया जात असून ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करावे असे शिवसेना नेते आनंद लोंढे यांनी म्हटले आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिल पूर्वी हा परिसर स्वच्छ केला जातो, मात्र रस्त्याचे काम टिकाऊ आणि दर्जेदार होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच बाबासाहेबांच्या पुतळा परिसरात ओपन गटारी असल्याने मोठ्या प्रमाणात सांडपाण्याची समस्या निर्माण होत असल्याचे सांगत या गटारी बंदिस्त करण्यात याव्या अशी मागणी त्यांनी केली. या संदर्भात महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून रस्त्याचे काम दर्जेदार न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच आंबेडकर जयंती निमित्त मनपाकडून दिल्या जाणाऱ्या निधीत सेल्फी पॉइंट, सुयोग्य विद्युत रोषणाई आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी शिवसेना नेते आनंद लोंढे, किरण गायकवाड आदी उपस्थित होते. जय भीम. दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येते आणि महानगरपालिकेला काही ना काही तुटपुंजी अशी जी निधी मिळत असेल त्याचा आव आणून छोटे मोठे कामं करून लाखो रुपयांची निधी लाटली जाते. दरवर्षी भीमानंही मोठ्या संख्येने निवेदन देतात, मागणी करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला ज्या काही गटारी आहेत त्यांची स्वच्छता करून त्यांना भूमिगत करण्यात यावे. तसेच इथला जो रस्ता आहे कायमस्वरूपी याचा तोडगा काढावा. कुठलाही ठेकेदार महानगरपालिकेमार्फत येतो आणि त्याच्यानंतर 2 महिन्याचं टिकेल असं काम करतो, परत पुढच्या वर्षी तो कार्यक्रम तो रस्ता पुन्हा बनवला जातो. इथे बघितलं तर मधोमध रस्त्याच्या मधोमध एक मोठा मस टाकून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून पाठपुरावा करतोय की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ सुशोभीकरण करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या जावा. महिला भगिनी येतात त्यांना पाण्याची व्यवस्था व्हावी, पण अद्याप तो कुठल्याही पद्धतीने पालिका प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं नाही. वारंवार आंबेडकरी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतोय. हे जातीवादाचं एक मोठं उदाहरण आहे. म्हणून आमची मागणी आहे की होणारा जो काही रस्ता आहे तात्पुरता स्वरूपात न करता चांगला दर्जेदार रस्ता करावा, ज्याचे आयुर्मान मिनिमम 30 वर्ष राहील शासकीय नियमानुसार. आणि जे काही ठेकेदार फक्त पैसे लाटून जातात, ज्यांनी आत्तापर्यंत फक्त पैसे कमवलेत त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी. जर 2 दिवसामध्ये हे काम पूर्ण झालं नाही, त्याच पद्धतीने आम्ही महापौर मॅडमांना निवेदन देखील दिलं. त्यांनी सकारात्मक आम्हाला विचार सुद्धा केला त्या निवेदनाचा की इथं सेल्फी पॉईंट आणि विद्युत रोषणाई वगैरे अन्य गोष्टी पण केल्या गेल्या पाहिजे. या जर झाल्या नाही तर 1 तारखेपासून आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या धरून सामाजिक न्याय विभाग शिवसेनातर्फे सर्वजण इथे आमरण उपोषणाला बसणार आहोत. होणाऱ्या नुकसानीस
धुळे महानगरपालिका सर्व प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. जय इराण अमेरिका इस्रायल युद्धाचा थेट आणि विदारक फटका सर्वदूर बसत असून धुळ्यात व्यावसायिक गॅसची तीव्र टंचाई भासत असून मेस चालकांवर आता चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट आणि विदारक फटका आता धुळे शहरातील स्थानिक अर्थकारणाला व सर्वसामान्यांना बसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शहरात शिक्षणासाठी आलेले शेकडो विद्यार्थी, घरापासून दूर राहणारा नोकरवर्ग आणि रुग्णालयातील रुग्णांची दररोजची भूक भागवणाऱ्या मेस आणि डबे चालकांसमोर या गॅस टंचाईमुळे मोठे उपजीविकेचे संकट उभे राहिले आहे. वर्षानुवर्षे सुरळीत चालणाऱ्या या व्यवसायाला अचानक खीळ बसली असून गॅस अभावी ऐन वेळेवर ग्राहकांना डबे पुरवणे या व्यावसायिकांसाठी अत्यंत जिकिरीचे झाले आहे. जागतिक घडामोडींमुळे निर्माण झालेल्या या स्थानिक इंधन टंचाईने डबेवाल्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. बाजारात कमर्शियल गॅस सिलेंडर उपलब्धच नसल्याने नाईलाज असतो या मेस चालकांना आता पुन्हा पारंपरिक लाकडांच्या चुलीचा आधार घ्यावा लागत आहे. रोज सकाळ आणि संध्याकाळ मिळून 50 ते 100 डब्यांचा मोठा स्वयंपाक चुलीवर करणे अत्यंत कष्टप्रद ठरत आहे. त्यातच दुर्दैवाची बाब म्हणजे लाकडाचे दरही गगनाला भिडले असून ते 7 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचल्याने चुलीवरचा स्वयंपाकही आता परवडण्याचा झालाय. एका बाजूला गॅसचा तुटवडा आणि दुसऱ्या बाजूला लाकडांची वाढती महागाई अशा दुहेरी कोंडीत सापडलेल्या डबे चालकांना आता नाईलाजाने आपल्या जेवणाच्या डब्यांचे दर वाढवावे लागत आहेत. याचा थेट आर्थिक बोजा डब्यांवर अवलंबून असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या खिशावर पडत असून प्रशासनाने या गॅस टंचाईवर तातडीने तोडगा काढावा अशी अर्थहाक महिला मेस चालकांकडून व्यक्त केली जात आहे. मी वैष्णवी दीपक चव्हाण. माझा मेसचा व्यवसाय आहे. आम्ही जवळपास 7-10 वर्षापासून मेस चालवत आहे, पण आजपर्यंत आम्हाला सिलेंडरच्या एवढा तुटवडा कधीच पडला नव्हता. या महिन्यात आम्हाला सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला चुलीवर स्वयंपाक करावा लागतोय. त्याच्यामुळे आमचे डब्यांचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे 50-50 डबे सकाळी संध्याकाळी असतात. त्यामुळे आम्हाला सिलेंडर कमी पडतात, सिलेंडर भेटत नाही. त्याच्यामुळे आम्हाला चुलीवर स्वयंपाक करावा लागतोय आणि त्यामुळे आम्हाला डब्यांचे बी रेट वाढवावे लागत आहे. लाकडांचे भाव पण खूप वाढून दिले. लाकडांचे भाव 7 रुपये किलोप्रमाणे भेटत आहे. त्यामुळे आम्हाला तेही परवडत नाही आहे. पण नाईलाज असतो आम्हाला चुलीवर स्वयंपाक करावा लागतोय आणि त्यामुळे डब्यांचे रेट पण आम्हाला खूप वाढून मुलांना सांगावे लागत आहे की एवढे डबे द्यावं असं. धुळे तालुक्यातील चौगाव येथील श्री इच्छापुरती सप्तशृंगी देवी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 13 मार्च ते 16 मार्च दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. धुळे तालुक्यातील चौगाव येथे निगडे व बोरसे परिवाराच्या वतीने श्री इच्छापुरती सप्तशृंगी देवी मंदिर बांधण्यात आले असून सदर मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक 13 मार्च ते 16 मार्च दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त शुक्रवार दिनांक 13 रोजी शोभायात्रा काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत भाविकांनी यात सहभाग नोंदवला. 14 मार्च रोजी सकाळी 8 वाजता प्राचीन संकल्पना, प्रधान संकल्प, गणपती पूजन, आयुष्य मंत्र, जपदांदी, श्राद्ध, वास्तुमंडळ पूजन, योगिनी मंडळ पूजन, क्षेत्रपाल मंडळ पूजन, वर्धिनी पूजन, नवग्रह मंडळ पूजन, रुद्र कलश पूजन, गृहयोग मूर्ती, जलनिवास, महाआरती असे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. 15 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता भद्रा सूक्त पठनम, प्रधान संकल्प, स्थापित देवता, प्राप्त पूजन, मूर्ती दशविधी, स्नान मूर्ती स्थपन, मंदिर स्थपन, मूर्ती न्यास, मुख्य देवता हवन, मूर्ती धान्यादिवास, महाआरती. तर दिनांक 16 रोजी सकाळी 8 वाजेपासून भद्रसूक्त पठनम, प्रधान संकल्प, स्थापित देवता, प्रातपूजन, अष्टनिरंजन, महाअभिषेक, मूर्ती स्थापना, उत्तरंग हवन, बलिदान, पूर्णाहुती व 12 वाजता महाआरती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम आचार्य जगदीश दीपक जोवेकर गुरुजी यांच्या हस्ते संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे निगडे व बोरसे परिवारातर्फे आयोजन करण्यात आले. तरी या धार्मिक कार्यक्रमाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. जय अंबे. आज चौगाव गाव, ग्रामपंचायत चौगाव, तालुका जिल्हा धुळे इथे आज फाल्गुन मासाच्या निमित्ताने इथे लक्ष्मण बोरसे म्हणजे लक्ष्मण भगत आमचे 18 भुजीचे आणि विनोद निगडे यांच्या इथे महाभव्य सोहळा, मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होत आहे. त्यामध्ये आई तुळजाभवानीची मूर्ती, आई 18 भुजी वणीच्या आईची मूर्ती आणि कुलस्वामिनी पेडकाई मातेची मूर्ती यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा हा 4 दिवसाचा जो काही सोहळा आहे हा सोहळा इथे संपन्न होत आहे. या 4 दिवसामध्ये आज या मूर्तींची संपूर्ण गावात एक मिरवणूक होत आहे, मिरवणूक रथ निघत आहे. त्यानंतर पुढील 3 दिवस हा नवचंडी यज्ञ, तसेच या नवचंडी यज्ञामध्ये विविध जोडपे हे पूजेमध्ये सामील होणार आहेत. तसेच यामध्ये विविध प्रकारच्या पूजा, यज्ञ, हवन यामध्ये या 4 दिवसामध्ये केलं जाणार आहे आणि 4थ्या दिवशी या तिघी मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम
चौगाव गावामध्ये संपन्न होणार आहे. सर्व भाविकांना तसेच गावातील सर्व मंडळींना एक आमंत्रण किंवा आवाहन करतो की यांनी सर्वांनी या भव्य सोहळ्याचा आनंद घ्यावा आणि तसेच महाप्रसादाचा आनंद घ्यावा. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. चाळीसगाव रोडवरील एका मेडिकल व रद्दीच्या दुकानाला भीषण आग लागून 40 ते 50 लाखांचे नुकसान. मिल परिसरातील सर्वे नंबर 529 मधील तुळसाबाईचा मळा भागातील जागेचा 8.25 कोटींचा दंड रद्द. श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत वलवाडी येथील शिवसागर मंगल कार्यालय येथे समाधान शिबिराचे आयोजन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप. युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका. धुळ्यात व्यावसायिक गॅसची तीव्र टंचाई. मेस चालकांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ. आणि चौगाव येथील श्री इच्छापूर्ती सप्तशृंगी देवी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.